एकनाथ पंथाचा परिचय मांडत असताना काय असतं, भागवतात गवळणी काही हिंदी भजनं ठरलेली असतात. माझ्याकडे काही त्या पदपदावली लिहिलेल्या नाही आहेत. मला देव प्रेरणा देतो आणि मी बोलत राहतो आणि हे सगळेजण मला मदत करतायत. त्यामुळं माझी सत्ता टिकून आहे इथे, या तिघांच्यामुळे. हा संकेत आहे. असं आरंभाला आपण गणरायाचं स्मरण आरंभाला केलेलंच आहे, पण पुन्हा आता गजाननं तमहु वंदे गजकंठड रूपिणं विघ्नहरणं सदा नौमीं रिद्धिसिद्धिप्रदायकं नमस्ते सृष्टिरूपाय नाथरूपाय ते नमः भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक. हा श्लोक म्हणत असताना दोन हात जोडावेत, गणेशाला शांत चित्तान नमस्कार करावा, आपला भाव आपलं इष्टदैवत त्याच्या चरणी समर्पित करावा आणि त्यानंतर नाथ परंपरेत अभिषिक्त झालेल्या जगद्गुरु गोरक्षनाथांचं अभिवादन करावं. गंध अक्षपुष्प बिल्वपत्र भस्म वस्त्र हातात धरून त्यांची प्रार्थना करावी आणि कृपा करा असे हात जोडून मनात स्पंदन निर्माण व्हावेत. आपल्या या जगतामध्ये आदिनाथ यांनी नाथपंथ स्थापन केला. हा बऱ्याच लोकांच्या डोक्यात विषय फीड आहे. जवळजवळ 95%. एक 5% असा वर्ग आहे की ज्यांना काश्मीरी शैवगमन, शांभवाद्वैत MA तत्त्वज्ञानानंतर फिलॉसॉफी किंवा PhD करताना कळतं, MPhil करताना कळतं, त्यांनाच कळेल. बाकीच्या लोकांचा विषय नाही. तुमच्या माझ्या डोक्यात आहे आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. तर यापेक्षा एक थोरली सिनियर मोस्ट यादी तुमच्या समोर मी देतोय की नाथपंथाची उत्पत्ती स्थिती करत असताना आरंभाचे नाथ कोण आहेत अशा याद्या तुमच्या समोर मी 1, 2, 3, 4, 5 प्रकारच्या याद्या तुमच्या समोर देणार आहे. तर तूर्त आज 5 याद्या देतो, म्हणजे 9 आपले वाजतील, 8:30 वाजत आलेले आहेत. नाथात पहिले नाथ जगात कोण, त्याची यादी अशी आहे, भगवान शेष. कोण? भगवान श्री शेष. दुसऱ्या क्रमांकाचे नाथ आहेत भगवान श्री गणेश. म्हणून बिहारमध्ये, राजस्थानमध्ये आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात आत्ता जे मुख्यमंत्री महोदय आहेत आणि त्या मढीचे जे इष्टमहंत आहेत त्यांच्या काही भक्त परिवारात आणि त्र्यंबकेश्वरला जो गुरु गोरक्षनाथ आखाडा आहे त्याला दलीचा म्हणतात. तिथे जे पीरजी आहेत, पीरजी म्हणजे प्रमुख लीडर, मास्टर माइंड, प्रणेते, सभापती, त्यांचं अभ्यासपूर्ण चिंतन ऐकल्यावर मला कीर्तन करण्याची इच्छा शिल्लक राहत नाही. महान तपस्वी आहेत, तेजस्वी ओजस्वी आहेत, आचारवान आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे नाथ आहेत शेषानंतर श्री गणेश. कोण आहेत? तुम्ही ऐकले आदिनाथ गुरु. मी जरा मागे जातोय, अजून मागे, खूप मागे. गणेश दुसऱ्या क्रमांकाचे नाथ आहेत. तर गणपतीबद्दल हिंदी भजन तिकडच्या प्रांतात असं म्हणतात, एकच ओळ आहे, मी म्हणेल मागे, तुम्ही मला मदत कराल. जय गज बेली गज कंथड़नाथ रख दो सिर पर दास के हाथ. जय गज बेली गज कंथड़नाथ रख दो सिर पर दास के हाथ. जय गज बेली गज कंथड़नाथ. ताड़ी एक साथ, एक साथ, एक साथ ताड़ी मस्त. जय गज बेली गज कंथड़नाथ रख दो सिर पर सही हाथ. रख दो सिर पर दास के हाथ. रख दो सिर पर दास के हाथ. ओ रख दो सिर पर दास के हाथ. रख दो सिर पर दास के हाथ. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रख दो दास के
सिर पर हाथ रख दो दास के सिर पर हाथ। रख दो दास के सिर पर हाथ, रख दो दास के सिर पे हाथ। जय गज बिली गज कंथड़ना रख दो सिर पर दास के हाथ। आदेश रख दो सिर पर दास के हाथ। जय गज गज कंथड़ना रख दो सिर पर दास के हाथ। जय गज गज कंथड़ना रख दो सिर पर दास के हाथ। जय गज गज कंथड़ना रख दो सिर पर दास के हाथ। दास के हाथ। श्री गजानन गणपती भगवान की जय। लंबोदरा दिगंबराला खादेश आदेश। ओम आदेश। गणपती 2 क्रमांकाचे नाथ आहेत. कोण आहेत? 2 क्रमांकाचे नाथ. तुम्हाला मी पटवून देतो. आपल्याकडं जुने कीर्तनकार पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आणि पुढचा ऐका पंढरीनाथ भगवान की. पांडुरंगाला काय म्हणतात? नाथ. जुने रामायण सांगणारे सीतानाथ भगवान की. सीतानाथ. भागवतातले पराशरजी असू देत, कृष्णचंद्र ठाकूर असू देत, इंद्रेश उपाध्याय असू देत, ते म्हणताना द्वारिकानाथ भगवान की. द्वारिकानाथ, उमानाथ, सीतानाथ, द्वारिकानाथ, बद्रीनाथ, जगन्नाथ, वैद्यनाथ, आवंडा, नागनाथ आणि गणनाथ. काय म्हणतात? गणनाथ. श्लोक सांगतो. गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानि स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते. वेदवाणीला प्रवृत्त करण्यासाठी या देवतेचं स्मरण करावं. त्यात गणनाथ सरस्वती. गणपतीला म्हटलेलं आहे नाथ. याची कथा अशी आहे, गणपती बालवयात क्रीडा करायचे आणि फारच त्रास द्यायचे. पार्वती कैलासात प्रचंड कंटाळली. ते स्थान आहे उत्तरांचल नावाचं प्रकरण आहे. हिमालय म्हणजे शंकराचे सासरे बुवा आणि पार्वती त्यांची कन्या. आणि तिथे ते राहत असताना शंकर, पार्वती, अशोका कुमारी, कार्तिक स्वामी आणि गणपती यांचं निवासस्थान तिथे होतं. त्या प्रकरणामध्ये परशुरामजी अचानकच जगताचं भ्रमण करत करत परशुराम तिथे कैलासात आले आणि त्यांच्या लक्षात आलं की भगवान शंकराचं धनुष्य गाडी गाडी काठी काठी म्हणून गणपती खेळतो आहे. जसं रामायणात सीता स्वयंवराच्या वेळेला परशुरामजी आले आणि मग लक्ष्मणजी म्हणाले की जानवं काढा, गंध काढा, मग तुम्हाला क्षात्र तेजाची ताकद रघुकुळाची कळेल. तसं गणपतीवरती परशुरामजी प्रचंड चिडले. अरे मोठ्या पोटाच्या, कमी उंचीच्या, जरा तुझं डोकं जाग्यावर ठेव. भगवान शंकर सगळ्या गुरूंचे गुरु आहेत. शमनाम सुखम करू तिथे शंकर हा. आणि माझ्या गुरुदेवांचं धनुष्य गाडी गाडी म्हणून खेळतोस, तुला काही वाटायला पाहिजे. म्हणून परशुरामजीनं आपल्या भात्यातून परशु काढला आणि राग राग गणपतीला फेकून मारला. त्याचा परिणाम असा झाला, गणपतीचा एक दात तुटला. आणि या प्रकरणावर ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी स्कॅनर लावलं, ऑब्झर्व केलं आणि कॅमेरा पोहोचला. माऊली म्हणाली एके हाती दंतू तो स्वभावताची खंडितू बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. म्हणून गणपतीचं नाव पडलं एकदंत. मग गायत्री तयार झाली. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो गणपती प्रचोदयात. आता यावर रविदास महाराजांना एक भजन येते, मी ऐकलं होतं, तर त्यांनी म्हणावं अशी माझी भावना आहे. ते भजन असे जय गणपती वंदन गजनायक तेरी छबियत है अति सुखदायक तू चार भुजाधारी मस्तक सिंदुरी रूप निराला. मी म्हणतो चला, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सदस्यावर सत्ता चलू नये.
आणि गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवावं असा एक नियम आहे जरा. जय गणपती वंदन गजनायक, जय गणपती वंदन गजनायक, जय गणपती वंदन गणनायक, जय गणपती वंदन गणनायक. तेरी छबियत है अति सुखदायक, तेरी छबियत है अति सुखदायक. जय गणपती वंदन गजनायक, जय गणपती वंदन गजनायक, जय गणपती नंदन गणनायक, जय गणपती नंदन गणनायक. तू चार भुजाधारी, चार भुजाधारी, चार भुजाधारी, तू चार भुजाधारी. मस्तक सिंदूरी, मस्तक सिंदुरी, रूप निराला, रूप निराला. गणपती वंदन. आदेश. ओ गणपती नंदन गजा, आदेश. गणपती नंदन गजा, गणपती याकरता तुकोबाऱ्यांच्या गाथेतील तुकोबाऱ्यांच्या हरिपाठात नमन करताना तुकाराम महाराज म्हणाले, स्वर देतायत भैया आणि गातायत रविदास महाराज, नमिला गणपती. नमिला गणपती माऊली सारदा, आहा, वा. नमिला गणपती माऊली सारदा. नमिला गणपती माऊली सारदा, नमिला गणपती हो माऊली सारदा. आता गुरुराया दंडवते, आता गुरुराया दंडवते, गुरुराया चरेणी मस्तक, गुरुराया चरेणी मस्तक. गुरुराया दंडवत, आता हे गुरुराया, गुरुराया हे दत्त गुरुराया, हो दत्त गुरुराया. हे गुरुराया
वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्चेते. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशुपुच्छ विषानहीन. तृणान्य खादन अपि जीव मानः तद्भाग ध्येयम परमं पशूनाम. ज्याला स्वर ताल लय साहित्य लालित्य सिद्धांत प्रमेय चिंतन कळत नाही तो पुच्छेवीन दो पायी लांडा गर्दभ जाण. लांडा गर्दभ जाण. त्याला किती वाश करा साबण लावा टरकेच्या टॉवेल न पुसा ते उकिरड्यावर अंग टाकणारच. गाता येईल तेणेची गावे. छान. आता ऐका. नाथपंथात शेष क्रमांक 1 आणि दुसऱ्या क्रमांकाला गणपती आहेत. हे नाथपंथातल्या ज्ञानोबाऱ्याला कळल्यामुळेच ते म्हणाले ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. किंवा अजून एक चौकडा प्रकरणे नामदेवरायांचा अभंग आहे. त्याला मी चाल नाट्यगीताची लावतो. तुम्ही मला मदत करा. स्वरेत वद जाऊ कुणाला शरण. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. उमाशंकराची या सुता. उमाशंकराची या सुता. उमाशंकराची उमाशंकराची या सुता. उमाशंकराची सुता. उमाशंकराची सुता. उमाशंकराची सुता. चरणावरी ठेवू माथा. चरणावरी ठेवू माथा. चरणावरी ठेवू माथा. चरणावरी चरणावरी ठेवू माथा. साष्टांगे आता दंडवत. साष्टांगे आता दंडवत. दंडवत. साष्टांगे आता दंडवत. साष्टांगे आता दंडवत. दंडवत दंडवत दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. नमन करू गणनाथा. नमन करू गणनाथा. नमन करू गणनाथा. कारण असे नामदेवराय विसोबांचे शिष्य विसोबा मुक्ताईंचे शिष्य म्हणजे नाथपंथाचे शिष्य असल्यामुळं नामदेवरायांना कळलं की सेकंड क्रमांकाचे नाथ गणनाथ आहेत. गणपतीत याकरता गणेशाचं स्तवन पूजन तुकोबराय नामदेवराय ज्ञानोबाराय आदी करून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पर्यंत आलं. रामचरित मानस लिहिताना सुद्धा रामानंदी परंपरेतल्या तुलसीदासांना रामभक्ती सोडून मोह आवरला नाही. ते म्हणाले वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. गणपतीला वर्णन केलं. तिसऱ्या क्रमांकाचे नाथ चंद्र. कोण आहेत? चंद्र. चंद्र आहे साक्षीला. चंद्र फक्त या नाथ पंथात साक्षी स्वरूपानं नटलीलाय. उगवला चंद्र पुणवेचा. चंद्र ही देवता मनाची देवता आहे. कशाची देवता आहे? मनाची. म्हणून चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायत. मनाची देवता आहे चंद्र. मन शांत राहावं याकरता चंद्रोदय होईपर्यंत चतुर्थी पकडावी लागते. कारण मन विकलांग आहे. त्यामुळं चंद्राचा मनाचा फिजिक्स संबंध आहे. पंचीकरण. वेदांतात पंचीकरण आणि विज्ञानात फिजिक्स. मनाची देवता आहे चंद्र. तिसऱ्या क्रमांकाचं दैवत आहे चंद्र. चौथ्या क्रमांकाचे नाथ आहेत माया मत्स्य. कोण आहेत? माया मत्स्य. या जगाला वेष्टीत कुणी केलं असेल तर वेदांत प्रकरण आलं मायेनं. म्हणून सांभाळी सांभाळी आपुली ही माया. देवा आम्हासी का भयाभीत केले.
या तुझ्या मायेनं आम्ही सगळे भयभीत झालो. बरं, माया स्वतंत्र स्वायत्त नाही. पुरुष उभा राहिला की उन्हात त्याची सावली पडते, म्हणजे ब्रह्माची सावली माया आहे, म्हणून त्याला रिक्वेस्ट करावी लागती, सांभाळी सांभाळी आपुली ही माया, ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी आहे. संतांची वचन आहेत. म्हणून क्रमांक 4चे जे नाथ आहेत ते माया मत्स्य अशा प्रकारचे आहेत. नंतर 5व्या क्रमांकाला शिव आहेत. कोण आहेत? शंकर शिव भोला. याला हिंदी एक भजन आहे, एक ही लोटा भर जल चाहे, एक ही लोटा भर जल चाहे, चावल बेल की पात भज मन, शंकर भोलानाथ भज मन, शंकर भोलानाथ भज मन शंकर भोलानाथ भज मन शंकर भोलानाथ भज मन शंकर भोलानाथ. एक ही लोटा भर जल चाहे, एक ही लोटा भर जल चाहे, एक ही लोटा भर जल चाहे, एक ही लोटा भर जल चाहे. एक ही लोटा भर जल चाहे, 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 एक ही लोटा एक ही लोटा, एक ही लोटा भर जल चाहे, 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 क्या बात है, क्या बात है. एक ही लोटा भर जल चाहे, हो एक चावल बेल की पात भज मन, शंकर भोलानाथ भज शंकर भोलानाथ. नमः पार्वती पते हर हर महादेव. शंकर भोलानाथ भज मन, शंकर भोलानाथ. ओ एक ही लोटा किंवा रासक्रीडा करणाऱ्या कृष्ण आणि राधेला पाहायला जाताना तुलसी रामचरित मानसात एक चौपाई अशी आहे, शंकराने असं स्वरूप धारण केलं रविदासजी महाराज. कानन कुंडल पहिरे ब्याला, तन विभूती पटके हरिछाला. असा शृंगार धारण करून भगवान शिवतत्व आलं की ज्याला आम्ही आदिनाथ गुरु म्हणतो. तो नाथ पंथातला 5व्या क्रमांकाचा नाथ आहे. ही पहिली यादी देतोय. 1 क्रमांक शेष, 2 गणेश, 3 क्रमांक चंद्र, 5 क्रमांक मत्स्य, 4 क्रमांक मत्स्य माया, 5 क्रमांक शिव, 6 क्रमांकाला ज्योती. काय ज्योती. आणि ज्योतीच्या बाबतीत वारकरी संतांनी चिंतन असं लिहिलं, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, अंधकाराचा नाश आणि ज्ञानाचा उदय, त्याचं नाव ज्योती. ज्योती तमसोमा ज्योतिरगमय, अमृतम्मा मृत्युरगमय. ज्योती स्वरूप. ज्योती म्हणजे लख प्रकाश. त्याचं ट्रान्सलेशन असं आहे, ज्ञानदीप लावू जगी याकरता ज्योत प्रज्वलित करायची. 7व्या क्रमांकाची नाथ आहे, ऐका ना, तिचं नाव आहे पार्वती. कोण आहे 7व्या क्रमांकाला? पार्वती. 8व्या क्रमांकाला ब्रह्मदेव, त्याला म्हणायचं ब्रह्मनाथी, ब्रह्मनाथ. आणि 9व्या क्रमांकाला विष्णू आहेत. असे हे
जगातले पहिले 9 नाथ आहेत. जगातले पहिले 9 नाथ. हा झाला आपला आजचा परिचय. 9ला 10 मिनिट कमी आहेत. 5 मिनिटात अजून एक यादी सांगतो आणि आपण आरती करू. हे सगळं चांगलं आहे. उद्या फक्त एक विणा घेऊन बुवांना बसवा, म्हणजे आपल्या संप्रदायाच्या अंगाने सगळं होऊन जाते नियमाप्रमाणे. चला, दुसरी जी यादी आहे, दुसरी यादी. दुसऱ्या यादीमध्ये ऐका, दुसऱ्या यादीत अचल अचंबे नाथ. कोणते नाथ? अचल. अचल, चल म्हणजे हलणारा, अचल म्हणजे स्थिर, कायम न हलणारा, प्याक स्थापित, पुन्हा पुन्हा इकडे तिकडे न जाणारा. चल प्राणप्रतिष्ठा, अचल प्राणप्रतिष्ठा यात फरक आहे. माझ्याबरोबरचे जे देव आहेत ते चल आहेत, या गावातून त्या जिल्ह्यात जातात, हे चल आहेत. आणि अचल शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण मंत्र घोषात यज्ञयागादी क्रियाकर्म करून मुहूर्त पाहून सिंहासनावर स्थापन केलेल्या मूर्ती, त्याला म्हणायचं अचल आणि चल, असे 2 भेद आहेत. त्याच्यानंतर पुन्हा गजकंथडी नाथ आहेत. कोण आहेत? गजकंथडी नाथ. गणपतीचाच अवतार आहे गजकंथडी नाथ. त्याच्याबद्दल नमस्ते सृष्टीरूपाय नाथ रूपाय ते नमः. कंथड नाथ पंथात प्रवाळाची माळ असावी. प्रवाळ नाही कळायचा तुम्हाला, पवळं लाल रंगाचं, भगव्या रंगाचं. पूर्वी स्त्रिया मंगळसूत्राच्या इकडच्या सोन्याच्या मध्ये एक पवळा घालत असावयाच्या. कारण बिहारच्या स्त्रिया छठपूजा करताना भांगेमध्ये सिंदूर भरतात. याचा अर्थ असा आहे, हे गणपत्य उपासना करणाऱ्या सज्जनांची यादी आहे. पोळ. जुने लोक जे होते वारकरी, त्यांच्या मुकुटमण्याजवळ एक पवळा आणि एक स्फटिक असायचा. स्फटिक. कुणीतरी शहाणा निर्माण झाला आपल्याकडं, त्याने सांगितलं तुळशी आणि रुद्राक्ष एकत्र बांधू नयेत. त्यातून भेद निर्माण झाला. आपल्याकडं हरिहरा भेद नाही, नका करू वाद. प्रवाळ, कुंकू आणि सिंदूर गणपतीला परमप्रिय आहे. शमी नावाच्या वनस्पतीला तो प्रिय करतो. सौंदड आणि दुर्वा या त्या देवतेला आवडतात. याला गुळ खाद्य म्हणजे गुळ, खोबरं याचा नैवेद्य परमप्रिय आहे. याचं वाहन मूषक आहे. याच्या बाबतीत चर्चा मी एका अभंगात केलेली. इकडच्याच कुठल्या तरी गावात, लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड, करीतसे खंडदू चिन्हांचा, चतुर्थ आयुधे शोभताती हाती, भक्ताला रक्षिती निरंतर, असा 8 चरणाचा नामदेवरायांचा अभंग आहे. असो आपल्याला वेळ नाही. त्याचं नाव गजकंथडीनाथ. 3ऱ्या क्रमांकाला चौरंगीनाथ. ऐका. आणि 4थ्या क्रमांकाला मत्स्येंद्रनाथ, मायंबा. काय नाव आहे त्याचं? मत्स्येंद्र, बडे बाबाजी, मत्स्येंद्रनाथ. नंतर गोरक्षनाथ. नंतर 6व्या क्रमांकाला आदिनाथ. 7व्या क्रमांकाला उदयनाथ म्हणजे पार्वतीचा अवतार आणि ब्रह्मदेवाचा अवतार. 8व्या क्रमांकाला सत्यनाथ आणि 9व्या क्रमांकाला संतोषनाथ. अशा 2 याद्या तुमच्या समोर मी सुपूर्त केलेल्या आहेत. मग आता यांच्यापासून श्रीमद भागवतात शुकदेवांनी एक परीक्षिताला कथा अशी सांगितली की या जगाच्या कल्याणासाठी विष्णू परमात्म्यानं, नारायणानं या मृत्यूलोकात 9 अवतार घेतले. याबद्दल माझ्याकडे एक मराठी श्लोक आहे, या सगळ्यांना कळेल अशा भाषेमध्ये. जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडी येले, ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापियले. कंथा शैली पुंगी शंख मेखला, जानवे अनकानात ते कुंडले. हाती धरोनी माळ दंड चिमटा, भाळी भस्माशी लावियले. अलख निरंजन आदेश ओम. ही परंपरा आहे. यामध्ये 9 नारायण उदयाला आले. कोण उदयाला आले? कोण उदयाला आले? 9 नारायण. मग त्या 9 नारायणात 1 क्रमांकाचा कवी नारायण, 2 क्रमांकाचा हरिनारायण, 3 क्रमांकांचा अंतरिक्ष नारायण, 4 क्रमांकाचा प्रबुद्ध नारायण, 5व्या क्रमांकाचा पिप्पलायण, 6व्या क्रमांकाचा अविहोत्र नारायण, 7व्या क्रमांकाचा द्रुमी नारायण, 8व्या क्रमाचा चमस नारायण,
आणि 9व्या क्रमांकाचा करभंजन नारायण. या 9 नारायणानं पुढे नवनाथ पंथाची धुरा सांभाळली आणि नवनाथ पंथ प्रस्थापित केला. आणि तिथून पुढे तुम्हाला मला या परंपरेचं ज्ञान होण्यासाठी ज्ञानोबऱ्याने लिहिलं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य. आता हे संप्रदायात कुठल्या कुठल्या देशात आहेत, फक्त महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पुणे, नाशिक एवढ्या प्रभागात नाहीत. भारत, नेपाळ, तिबेट, चीन, आशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका इतर पंथात आहेत. याच्यात 12.5 पंथ आहेत. याच्यात किती घर आहेत? त्याच्यात 12.5. आपल्यात नाहीत का घरं? वास्करांचं, दिहुकरांचं, पैठणकरांचं, नामदेव वंशजांचं, जोग महाराज संस्थेवाल्यांचं, त्याच्यानंतर अन्यत्र पाठ शिकलेल्या बुवांचं, मग छोट्या मोठ्या संस्था, मग याची ही परंपरा, त्याची ती परंपरा. आमच्या संप्रदायात हे, त्यांच्या परंपरेत ते. इकडे रूप पाहता, तिकडे सुंदरते ध्यान, इकडे कैची समचरणीची शोभा. हे वेगळं वेगळं नाही काय? तसं नाथपंथात सुद्धा काही 12.5 घर आहेत. त्यातले 12 माझ्या पाठ आहेत, अर्ध माझ्या लक्षात नाही. कोणीतरी नाथपंथातला अभ्यासू बुवा मिळाला, त्याला तुम्ही ते विचारा. ते 12 नावं सांगतो: सतनाथी, धर्मनाथी, दरियानाथी, अय्यपंथी, वैरागपंथी, रामपंथी, कपिलनाथी, गंगानाथी, मत्स्यनाथी, रावणनाथी, पावननाथी आणि पागलपंथी. एवढे 12 घर आहेत नाथपंथामध्ये. रविदास महाराज, मग या 12 घरातून आपण कोणते? आदिनाथ गुरु. निवृत्ती गहेनी कृपा केली पूर्ण. आपण कोणत्या घरातले? हा प्रश्न प्रलंबित आहे. याकरता एकदा विद्वानांची धर्मसभा लावण्याची माझी खुमखुमी इच्छा आहे. गहेनेने निवृत्तींना ज्ञान दिलं, दादानी माऊलीला दिलं, आपल्यापर्यंत आलं. मग हे या 12 पैकी कोणत्या घरातले? बरोबर आहे की नाही? बनकरांचं घर इथं सुद्धा आहे आणि एक घर दंडवत्यांच्या शेजारी, त्या मला गाव आठवत नाही नेमकं, राहता याच्या जवळ एक गाव आहे, पिंपळस. मग बनकर सगळीकडंच आहेत. इकडे 96 कुळी बनकर आहेत, आमच्याकडे माळी कुळातले बनकर आहेत. तर नेमके आपण कोणत्या घरातले हे जसं डिटेक्ट करता येतं, तसं मग आम्ही वारकरी या 12 पैकी कोणत्या परंपरेतून आलो होतं? हा संशोधनाचा विषय, भावनेचा नाहीये. भावना भावनेच्या जागेवर ठेवावी. काही ठिकाणी भावना, हे कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. तुम्हा सगळ्यांना माझा कंटाळा आला असेल, पण मी प्रयत्नवाद करतोय की वेगळं मीडिया तंत्राच्या माध्यमातनं या लोकांच्या कानावरती जायला पाहिजे आणि असे भिन्न भिन्न चरित्र, चिंतन देशभर जगभर वेगळ्या वेगळ्या विद्वान वक्त्याच्या मुखातून, माझ्याच नाही विद्वानाच्या मुखातून ऐकायला मिळावेत, अशी भावना व्यक्त करणं मला काही पाप वाटत नाही. संन्यासी बाबा या सगळ्यावरती अनुकंपा करो अशी भावना व्यक्त करतो. आणि 9ला 1 मिनिट कमी असल्यामुळे घड्याळाकडे दुर्लक्ष न करता मी लक्ष केंद्रित करून, जरी तत्वज्ञानाचे कमळ माझे उदयाला आले असले तरी त्या कमळाच्या पाकळीला बाणाचा टोक न लागावा याकरता मी घड्याळाकडे लक्ष केंद्रित करत आहे. वेळेचा प्रतिबंध पाळता यावा म्हणून माझ्या आजच्या नाथपंथाचा परिचय या प्रथम सत्राच्या मालिकेला आपण इथे विराम देऊ. छापील ज्या आरत्या असतील त्याच आरत्या होतील. ज्यांना पाठ आहे ते म्हणा, ज्यांना पाठ नाही ते शांत चित्ताने ऐका. आणि ही आरती आदरणीय रविदास महाराज, आदरणीय श्री नारायण महाराज आणि त्यांना सहकार्य करणारे कोरसवाले सगळेजण गातील. निरांजन, चांगल्या तुपाचा दिवा, ताटात 2 निरांजन असाव्यात, सांगतेला भीमसेन कापूर असावा आणि विदाऊट केमिकल अगरबत्ती गाईच्या शेणापासनं तयार झालेली असावी, अशी भावना व्यक्त करतो.
माझ्या आजच्या या पहिल्या दिवसाच्या प्रवचनमालेच्या सत्रात माझ्याकडनं काही अपराध झाला असेल तर त्या लेखन मीडियाला यावं अशी भावना व्यक्त करतो. आदरणीय श्री सोमनाथ महाराजांना, त्यांच्या सहकार्यांना, त्यांच्या सवंगड्यांना, त्यांच्या अनुयायांना, त्यांच्या भक्त परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो. या सगळ्या जणांनी मला शार्प आणि पोषक साथ केल्याबद्दल देवाणी त्यांना साथ द्यावी अशी भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. एकदा सगळेजण हात वर करा. नमः पार्वती पते पंढरीनाथ भगवान की सन्यासी बाबा की अवधूत चिंतन श्रीदेव ओम आदेश आला. आज पहिल्याच दिवशी आपला हा धर्ममंडप फुल भरलाय. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं संन्याशी बाबांच्या या गादीवरती, नाथांच्या गादीवरती आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान, गुरुवर्यस्थान, गुरुस्थान, गुरुगादी, आपले सगळ्यांचे आयोजक गुरुवर्य हरिभक्तीपरायण सोमनाथ भाऊ अर्थात सोमनाथ महाराज तळेकर, ही सगळी पर्वणी स्वतः महाराजांनी जुळून आणली आणि समस्त भक्त परिवार यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. काय होतं, इतका मोठा उत्सव उभा करायचा म्हणजे फार ताकद लागते. श्री महाराजांना माहिती आहे, रोजच्या कथा आहेत, कीर्तनं आहेत, कार्यक्रम आहेत. मी फार वेळ नाही घेणार आहे, 5-7 मिनटं तुमची घेणार आहेत, पण त्याच्यात ती गरजेची आहे वाटतात. त्याचं कारण असं आहे की हे जे सगळं उभं राहिलं आहे, हे ज्यांच्यामुळे आपण जिथे बसलेलो आहोत किंवा ज्यांच्यामुळे हे उभं आहे, ते सत्कार थोडेसे होणं महत्त्वाचं आहे. मी अगदी शब्दसुमनाने करणार आहे ते. मी भाऊ तुम्ही उभे राहा, मी 2 मिनटात सगळ्यांना बोलवणार आहे. पण महत्त्वाची सूचना आपल्या सगळ्यांना एक आहे की समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशी, नाशिक जिल्हा, महाराष्ट्रातून आलेले सगळे भाविक, उद्या इथे मला पार पडदे खोळायची वेळ येते की काय अशी परिस्थिती दिसायला लागली. पण तुम्ही काळजी करू नका, अजून आपण पडदे सरकवून घेऊ आणि एखादा छेद वाढवून घेऊ. पण तुम्ही मात्र जोराने या सगळे, कारण तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. काय आहे, तुमचं सगळ्यांचं प्रेम पाहून सगळेच अर्थात भाऊ आणि आम्ही सगळे भारावून गेलो. आपल्या सगळ्यांनी गावामध्ये किंवा इतरत्र किंवा कुणाच्याहीमध्ये थोडासा भेदभाव असेल, यत्किंचित द्वेष असेल, पण मी एक गोष्ट सांगतो, श्री महाराजांच्या साक्षीने आपण या सगळ्या चपला, हे पादत्राणे बाहेर काढावे आणि नाथांच्या गादीवरती सगळ्यांनी मोठ्या ताकदीने उपस्थित राहावं. सुख करता दुख हरता वारनाथी दुर्वी मुरवी प्रेम कृपादयाची सर्वांगी सुंदर उठचे दुराची करणी मान मुक्ता फळाची. देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव नागजिदभरा तुझगवरी कुमरा चंदनाची मोठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत वरा रसन वेणू पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय देव मोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सुंड वक्र खंड त्रिनयना रामाचा वटपाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वजवना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान कारणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी वारी पडलो आता संकट निवारी. जय देव जय देव जय महिषासुरमर्दिनी जय
वर्धनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव तुझ ऐसे नाही तारे चमले परंतु न बोलवे काही काही विवाद करता पडलो प्रवाही तू भक्ता लागे पावस दाता लागे पावसी लवलाई जय देवी महिषासुर वरदे दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदनी प्रसन्न होती निर्दासा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भवपाशा अंबे भगवान गुण पुरविल आशा हर हरि कल्याण झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुर मर्दिनी दैत्यासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव लव लव देवी काळा ब्रह्मांडी माळा विष्णे कंठे काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून नाही झुळझुळा जय देव जय श्री शंकरा स्वामी गौरा आरती वाळू तुझवर वाळू तुझ पुर गौरा जय देव कर्पूर गौरा गौरा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे चित्रकंठणीला ऐसा शंकर शोभे उमा वेल्लाला जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू तुझ कर्पूर गौरा देवी दैती सागर मंथन पै गेले रामाचे अवचित हल हल केले अवशोषण प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रमणिवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारे रघुकुलतील रामदासांतारी जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव त्रिगुणात मूर्ती त्रिमूर्ती दत्त हा दाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नीती शब्द नहीं अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधि ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी गुरुदत्ता आरती वाणी का हरली हो चिंता जय देव भाग्याची कैची कळेल ही मात पराही परतरी ते कैताही जन्म मरणाचा प्रलय अंत जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती वाळी का हरली हो चिंता जय देव दत्त ही मोठी या उभा ठाकला सर्वावे साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती वाळी हरली भव चिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरले मन घाली उन्मान मृत्यूपणाची झाली मुळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती वाळू हरली भवचिंता जय देव जय नवनाथा चित्रनाथा आरती वाळी हरली भवचिंता जय देव कलिमती अवतार नवनारायणाचा दाविला मार्ग तो साबरी विद्येचा केलासी उद्धार अवघ्या जनाचा गायला येला मै मानव चित्ताचा जय देव जय नवनाथा चित्रनाथा आरती वाळी हरली भवचिंता जय देव मच्छी पाचा झाले चित्रनाथ
गोरक्ष जन्मले गौरी भस्मात जलंधर उत्पत्ती अग्नी कुंडात कानी माता जन्मले जगन्नाथ जय देव जय नवनाथ श्रीमच्चिंद्रनाथ आरती वाळता हरी वंचिता जय देव भिक्षाच्या पात्री नाथहरी देवनाथ सर्वत्र भारी सौरंगी अंघोळ कृष्णेच्या विहिरी वनसिद्धनाथ सर्वांना उदरी जय देव जय नवनाथ श्रीमच्चिंद्रनाथ आरती वाळता हरी वंचिता जय देव चरणापासून झाले चरपाटीनाथ गर्भाची उत्पत्ती भागीरथीत गहिनी गोपीचंद अडभंगीनाथ झाले प्रगट जय देव जय नवनाथ श्रीमच्चिंद्रनाथ आरती वाळता हरली अवचिता जय देव ऐसे हे नवनाथ प्रगट झाले सागरी विद्येने जगोदरले झाले प्रतापे